बातमी आहे रायगडच्या पाणी टंचाईची। रायगड जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे। जिल्ह्यातील 15 पैकी 10 तालुक्यांना 40 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातोय। मात्र हा पाणी पुरवठा पुरेसा नसल्याने आणि नळाद्वारे होणारा पाणी पुरवठाही अनियमित असल्यामुळे नागरिकांना 2 ते 3 किलोमीटर पर्यंत पायपीट करून पाणी आणावं लागतंय। दरम्यान लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा विश्वास प्रशासनाने दिला। वर्ष आमच्या गावात पाण्याचा दुष्काळ चालू आहे। कुठलाही मंत्री येऊ दे, पाण्याचा प्रश्न सोडवण्याचे सगळे आश्वासनं देतात, पण एकाही मंत्र्याने आमचं आश्वासन अजूनपर्यंत पूर्ण केलेलं नाही। या असं 4 तास लाईनीत उभा राहून फक्त 2 हंड्याची आम्हाला अपेक्षा आहे। अंघोलीला पण पाणी आम्हाला विकत घ्यायला लागतं। एवढे आम्ही गरीब लोक आहोत, कुठून पाणी विकत आणायचं? आमच्या घरातला व्यवसाय आहेत ना आमच्याकडं, कधी मच्छी मिळेल नाही मिळेल ते मच्छीचं काही सांगू शकत नाही। पैसा कुठून आणणार आहे? आम्हाला पैसा पाण्यालाच लागतो। एकूण आपण 40 टँकरने पाणी पुरवठा करतो जिल्ह्यात। ह्यामध्ये जलजीवन मिशन आधारित संपूर्ण जिल्ह्यात आपण गाववाड्या कव्हर केलेल्या। साधारणतः 30 जूनपर्यंत जो टंचाईचा पिरियड आहे त्या अनुषंगाने जलजीवनशी बरीचशी मोठ्या प्रमाणात कामं पूर्ण करून प्रशासनाच्या वतीने संपूर्ण गाववाड्यांना पाणी पुरवठा सुरळीत करून कसे मॅक्झिमम कव्हर करता येईल याची आम्ही गतिमान आणि हे करत आहोत, प्लॅनिंग करत आहोत।